2 दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या सैन्यातील जवानाच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने जवानाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र गंभीररित्या जखमी असल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 1 वाजताच्या दरम्यान रहाटगाव टी पॉइंट नजीक हॉटेल गौरी इन जवळ घडली. अविनाश अंबादास उईके, वय वर्ष 24, राहणार गणेशपूर, तालुका वरुड असं अपघातात ठार झालेल्या जवानाचं नाव आहे. तर विलास सुखराम तुमडाम, वय 19, राहणार टेंभुरखेडा असं जखमी युवकाचं नाव आहे. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 4 वर्षांपूर्वी देशसेवेचं व्रत घेऊन अविनाश उईके सैन्यात दाखल झाले. सध्या ओडिसा या ठिकाणी अविनाश उईके कार्यरत होते. या ठिकाणी एक प्रशिक्षण आटपून 2 दिवसांपूर्वी अविनाश सुट्टी मिळाल्याने आपल्या गावी गणेशपूर येथे आले होते. बुधवारी अमरावतीत शिकणाऱ्या आपल्या लहान भावाच्या भेटीसाठी अविनाश आणि विशाल दोघेही दुचाकी क्रमांक MH27 DG 3944 ने मोर्शीवरून अमरावती येथे येत होते. येताना सकाळी 1 वाजताच्या दरम्यान रहाटगाव टी पॉइंट येथे अज्ञात भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की जवान अविनाश हे जागीच ठार झाले, तर विशाल गंभीर जखमी झालाय. घटना घडताच नागरिकांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून अविनाश उईके यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व सैन्य दलात भरती झाले. देशसेवेसोबतच आपल्या परिवाराची सुद्धा या निमित्ताने अविनाश सेवा करायला लागले. लहान भावाच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करून त्याला अमरावतीमध्ये शिक्षणासाठी ठेवले. आपल्या लाडक्या भावाला भेटायला जातानाच काळाने अविनाश यांच्यावर अशी झडप घातली की त्यांना आपल्या भावाला सुद्धा बघता आले नाही. मोठा भाऊ भेटायला येणार म्हणून भेटीसाठी उत्सुक असलेल्या लहान भावाला आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूची बातमी समजता त्याने एकच आक्रोश केला. यावेळी अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.